श्री स्वामी समर्थ. तर चला मग संक्रांतीसाठी बनवूयात असे छान लुसलुशीत आणि गोल एकदम मऊ तिळाचे आणि गुळाचे लाडू. तर झाली का तुमची तयारी? जर तुमचे लाडू झाले नसतील तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. असे हे तीळ गुळाचे लाडू. तर इथं घेतलेलं आहे मी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, पांढरे तीळ 1 वाटी घेतले, शेंगदाणे घेतले. या दोन्हींना असं मोजून 1-1 वाटी घ्यायची आणि मग ते छान असं भाजून घ्यायचं. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली. छान कढई गरम झाली ना, तापली ना कडक अशी, की मग त्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आणि ते छान असे हळू मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे. गॅसचा स्पीड वाढवायचा नाही. असं मीडियम गॅसवरती जेवढे छान खरपूस शेंगदाणे भाजतील ना, तेवढे छान लाडूची चव येते. आणि शेंगदाणे कशासाठी टाकायचे? कारण तर नुसत्या तिळाचे लाडू कसे असतात ना, पचायला थोडेसे जड असतात. मग शेंगदाणे टाकले ना, की लाडू असे चावायला पण बरे पडतात, नरम होतात आणि मऊ होतात. त्याच्यामुळं इथे मी शेंगदाणे पण घेतले 1 वाटी आणि याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि मधून साल काढून बघायचं भाजले का. साल जर निघलं तर लगेच कळते. मग इथे मी शेंगदाणे काढून घेतले कढईतले एका ताटामध्ये आणि साईडला ते मी थंडे व्हायला ठेवले. कारण गार झाल्यानंतर त्याचे साल पटकन निघतील. आणि इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतले. ते सुद्धा असे छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आणि थांबायचं नाही. तीळ लवकर करपतात. त्याच्यामुळे सारखा हात चालू ठेवायचा भाजायला. मधून असं छान मिक्स करून घेत राहायचं तीळ. आणि तीळ कसे भाजले कळण्यासाठी बघा, तीळ असे उडतात कढईमध्ये, मग समजायचं की आपले तीळ भाजले. इथे मी गूळ घेतलेला आहे. असे गुळाचे खडे असल्यामुळे मी चाकूने असं कट करून घेत आहे. चाकू जर तुमचा धारदार असेल तर हळूहळू कट करून घ्या. तुम्ही खिसू पण शकता खिसणीने, पण मी असं कट करून घेतलेलं आहे चाकूनी. म्हणजे सगळा व्यवस्थित मीडियम असे तुकडे झाल्यानंतर मग अजून आपण हे कुटून घ्यायचं. तर सगळा गूळ असा मी घेतलेला आहे, चाकूने खिसून घेत आहे. आणि कसं तुम्ही गूळ कुठलाही वापरू शकता, चिकीचा वापरू शकता, साधा वापरू शकता. मी तर साधाच गूळ घेतलेला आहे. मग बघा किती छान हे लाडू बनलेत. आणि इथं मी थोडे थोडे तुकडे होते, ते तुकडे मी असे उकळीचे आणि कुटून घेतले. म्हणजे जेवढा गूळ बारीक करू ना आपण, तेवढा लवकर गूळ कढईमध्ये विरघळते. नंतर मग ह्याला मी छान असा बारीक करून घेतला. आणि इथे जशा 2 वाट्या आपण मोजून घेतल्या त्याच मापाने 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे होते, 1 वाटी तीळ होते, त्यामुळं 2 वाटी इथं मी गूळ मोजून घेतलेला आहे. आणि इथे विलायची 4-5 मी अशा सोलून वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत साईडला. कारण विलायची टाकल्याने ना लाडवाची चव खूप छान लागते. मला तरी आवडते बघा. आणि हे गार ठेवलेले मी परत कढईत घेतले ताटातले शेंगदाणे, कारण तर ह्याचे साल इकडं तिकडे उडू नये ओट्यावर म्हणून. खोलगट कढई असल्यामुळं मी चांगले साल काढून इथं स्वच्छ करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकले. आणि आता ह्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. असं छान दाणेदार फिरवायचं. जास्त बारीक नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं, नाहीतर लाडू वळणार नाहीत. बारीक मीडियम करायचं. बघा मी तुम्हाला इथे हातावर घेऊन दाखवते कसा कूट केलेला आहे. बघा असाच घ्यायचा कूट करून, एकदम मीडियम असं दाणेदार. खिचडीला टाकतो त्याच्यापेक्षाही बारीक. इथे मी तीळही घेतलेत छान भाजून, ते पण वाटून घेतले. बघा तिळाचा पण कूट असा दाणेदार करायचा आहे. मग असं हे दोन्ही एकत्र मिश्रण करून मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही पण तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण एकजीव छान मिक्स करायचं, म्हणजे ते लाडू वळताना सोपं जातं. पाक टाकल्यानंतर होत नाही एकत्र. त्याच्यानंतर इथे कढईमध्ये मी 1 वाटी तेल घेतलं आहे. माझ्याकडे तूप नव्हतं, संपलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही तूपही वापरू शकता. तूप वापरल्यावर तर अजून खूप छान लाडू होतात. मग ते सगळ्या कढईत मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच की गूळ कढईला चिटकत नाही किंवा करपत नाही. मग इथे मी 2 वाट्या गूळ कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. आणि ते पण गुळाचा पाक बनवताना गॅस फुल नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच पाक बनवायचा. आणि हो, हात चालूच ठेवायचा. त्याच्यामध्ये पळी किंवा सराटा फिरवून घ्यायचा. त्याला असं ठेवून बाजूला नाही थांबायचं. ते पाक मग करपट चव लागते किंवा करपू शकते. आणि बघा आपण एवढा बारीक गूळ करून घेतला तरीसुद्धा बघा थोड्या थोड्या गाठी आहेत. त्यामुळे याला 10-15 मिनिट लागतात बघा छान असा पाक बनायला. बघा हळूहळू गूळ कसा हे पातळ व्हायला लागला.
आणि आता थोड्याच वेळामध्ये बघा, आता 5 मिनिटामध्ये छान पाक तयार झाला आपला. 10-15 मिनिटांमध्ये असा छान मीडियम गॅसवरती पाक गुळाचा तयार करून घेतला. त्यानंतर इथं आपण जे मिश्रण घेतलं होतं शेंगदाणे तिळाचं, त्याच्यामध्ये असा पाक टाकून घ्यायचा. आता मी हे 2 टप्प्यात टाकणार आहे. आधी टाकला आहे एवढा, अर्ध्याला जास्त, आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जेवढं गरम-गरम आहे बरं पाक, त्याच्यामुळे हाताला ना चटकं बसू शकते किंवा भाजू शकते. त्याच्यामुळं ना हळू-हळू असा चम्मचच्या साहाय्याने करायचा मिक्स. हाताने नाही करायचा, कारण हे खूप गरम आहे. हाताला चिटकलं तर मग खूप असं भाजू शकते. त्यामुळं नका हाताने करू. असं मी छान चम्मचनीच ह्यानी एकजीव केला. त्यानंतर उरलेला जो पाक होता ना, तो पण साईडला गरम होता कढईमध्ये, तो पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा असा आणि एकजीव करून घ्यायचा. जेवढं मिश्रण चांगलं असं एकत्र मिक्स होईल ना, तेवढे लाडू असे वळायला सोपे पडतात. गार झाले त्याच्यानंतर बघा, मी हाताने मिश्रण मिक्स करून घेतलं आणि हाताला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्या आधी. इथं स्किप झालं त्याबद्दल सॉरी. आणि नंतर असे लाडू वळा. तर बघा किती सुंदर, बघा किती छान लाडू असे वळल्या चाललेत. नाही तुटत नाही, काही नाही बघा. एकदम गोल असे छान लाडू होत आहेत. इतके सोपे लाडू आहेत ना, तुम्ही एकदा या संक्रांतीला नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले. बघा किती छान गोल. 100% तुम्हाला जमणार हे लाडू. फक्त थोडं काळजीपूर्वक करा. इतके आवडतील ना, लहानापासून माणसापासून तर छोट्या बाळापर्यंत बघा हे लाडू खायला आवडतील आणि खूप सॉफ्ट आणि मऊ होतात. इथं अशा प्रकारे मी ना सगळे लाडू आता बांधून घेणार आहे. तर एका हाताने होत नाहीत पटपट, त्यामुळं ना दोन्ही पण हाताने असे 2 हातात 2 मुठी बांधायच्या अशा लाडूच्या. खूप सोपं आहे. आधी दोन्ही हाताने असं गोळा करून घ्यायचा, नंतर उजव्या हातामध्ये असं गोळा घ्यायचा आणि त्याला असं गोल, 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 गोल असं हलवायचं. म्हणजे याला ना आकार खूप छान असा शेप येतो गोल असा. पण गरम-गरम असतानाच, गार झाल्यावर नका. आणि पटापट बांधून घ्यायचे. जर तुमच्या सोबतीला कोणी असेल मदतीला, तर हे खूप पटकन होतात. खूप सोप्या पद्धतीत जातील तुम्हाला बांधायला. एकटं म्हणल्यावर थोडंसं वेळ लागेल. आणि कसे झाले माझे सगळे लाडू इथं तयार. बघा किती छान सुंदर झालेत, एकदम गोल-गोल आणि भरपूर झाले बघा. अर्धा किलोमध्ये माझे 40 तरी लाडू झाले. एवढे लाडू तर आरामात होतील संक्रांतीला. याच्यापेक्षा बारीक साईज घ्यायची असेल तर तुम्ही बारीक पण बांधा. हे थोडी मी मोठीच मीडियम साईज घेतली आणि मी हे अधूनमधून पण करतच असते. मुलांसाठी चांगले असतात, हेल्दी असतात. तीळ तर शरीराला, शेंगदाणे, गूळ सगळंच चांगलं असते खायला. आणि आता मी ना तुम्हाला हे लाडू फोडून पण दाखवते. बघा किती सॉफ्ट आहे असं. एक नंबर खायला लागतात बघा. आणि यावर्षी संक्रांतीला असे लाडू तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला माझे लाडू आवडले असतील, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक यू.